आसोली नाल्यातील दुर्दैवी मृत्यू. संवेदनशील आमदार संजय पुराम यांनी धावून जात कुटुंबाला दिली 4 लाखांची मदत. आमगाव तालुक्यातील आसोली गावालगतच्या नाल्यात दुर्दैवीपणे वाहून गेलेल्या सुखचंद प्रेमलाल बोपचे यांच्या निधनानंतर बोपचे कुटुंब मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. या घटनेची माहिती मिळताच अत्यंत संवेदनशीलतेचे दर्शन घडवत आमदार संजय पुराम यांनी तातडीने दखल घेतली आणि अवघ्या काही दिवसांतच पीडित कुटुंबाला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी SDRF मधून 4 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली. घटनेची माहिती मिळताच आमदारांचे निर्देश. पावसाळी अधिवेशन सुरू असतानाही आमगाव मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच मुंबईवरूनच आमगावचे उपविभागीय अधिकारी SDO आणि तहसीलदार यांना थेट दूरध्वनी केला. मृताच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा विलंब न करता नियमानुसार तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. मुंबईवरून परतताच गाठले पीडित कुटुंब. विधिमंडळाचे अधिवेशन आटोपून मुंबईवरून परतल्यानंतर रविवारी दिनांक जुलै 12 रोजी आमदार संजय पुराम यांनी थेट आसोली गाव गाठले. मयत सुखचंद बोपचे यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्या पत्नी शारदा बोपचे व इतर शोकाकुल नातेवाईकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बोपचे कुटुंबाला 4 लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या स्वाधीन केला. संवेदनशील आमदार म्हणून कौतुक. संकटकाळात सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहणारे संवेदनशील आमदार अशी ओळख असलेल्या संजय पुराम यांनी यावेळी प्रशासकीय प्रक्रियेचा पाठपुरावा करून मदतीची रक्कम मंजूर करून घेतली. याप्रसंगी आमगाव पंचायत समितीचे सभापती योगिता पुंड, आसोली ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील खोब्रागडे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, स्थानिक तलाठी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नरेश बोपचे यांच्या नेतृत्वातील पाठपुरावा. सत्यको जानो न्यूजचे संपादक नरेश बोपचे यांनी या घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी सुरुवातीपासूनच प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. नरेश बोपचे यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते, ज्याची दखल घेत उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही पूर्ण केली. शासनाच्या या जलद मदतीमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेमुळे बोपचे कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून परिसरातील नागरिकांनी आमदार संजय पुराम यांच्या या कार्याचे कौतुक केले आहे.